नमस्कार मित्रांनो, अजून एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. तर माझं नाव आहे सिद्धार्थ परीट. तर इथं तुम्ही पाहू शकता एक शिलालेख आहे, गद्देगाळ पण आहे. तर चला या संदर्भात माहिती घेऊयात. नमस्कार मित्रांनो, आता आपण नरखेडमध्ये आलेलो आहोत. नरखेडमध्ये येत असताना ह्या एका मार्गावर गद्देगाळ दिसलेला आहे आणि गद्देगाळ रस्ता करत असताना अगदी उलटा झाला होता. साधारण 8 वर्षापूर्वी ज्या वेळेला मी इथं आलतो त्यावेळेला तो चांगला दिसत होता, परंतु आता दादांच्या सहकार्यातून आम्ही सगळ्यांनी मिळून हा दगड उलटा झालेला सरळ केलेला आहे. आता त्याच्यावर अक्षरं जे आहेत, वर पहिलं सूर्यचंद्र आहे आणि 4 ओळीचा शिलालेख आहे आणि खालील बाजूला गद्देगाळ दाखवलेला आहे. गद्देगाळ म्हणजे एक गाढव स्त्रीबरोबर संभोग करताना त्यांनी दाखवलेला आहे. याचा अर्थ असा की त्या काळामध्ये काहीतरी दानलेख इथं नमूद झालेला आहे आणि जोपर्यंत सूर्यचंद्र आहे तोपर्यंत ते अखंड चाललं पाहिजे असं त्याच्यात लिहिलेलं आहे. आणि जो व्यक्ती हे हडप करेल किंवा त्याचं विकून वगैरे नाश करेल तर त्यांच्या आईला घोडे लागतील असं ही शापवाणी त्या काळातली चित्रातनं दाखवण्यात आलेली आहे. तर आण्वेकरजी आता खडू लावत आहेत, जेणेकरून काही शिलालेखमधून आपल्याला मिळेल का तपशील करत आहेत. ते ठसे घ्यायचा प्रयत्न सुरू आहे. त्यातनं काय जर का आपल्याला समजलं तर डिस्क्रिप्शनमध्ये नक्कीच येईल. आता हे खूप आधीच असल्यामुळं बरंचसं जीर्ण झालेलं आहे, आपण पाहू शकतो. पूर्ण प्रयत्न करत आहेत शिलालेखाचं अभ्यास करण्याचा, संशोधन करण्याचा. पाहू शकता आपण. जर का आपल्याही गावामध्ये जर का असे काही शिलालेख असतील तर सरांना नक्कीच संपर्क करा. त्यांचाही नंबर मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे, जेणेकरून इतिहासातले काही गोष्टी उजेडात येतील. तर सध्या सर ठसे घेण्याचं काम सुरू करणार आहेत. आता अक्षरं खूप झीज झाली आहे. आता आपण पाहू शकता सर कसे ठसे घेतात. हां, तसं लावा सर. कसं धारा ह्याच्यावर पाणी टाकायचं आहे. हे जे गद्देगाळ आहे त्याच्यावरती आपण ठसे घेणार आहोत. जर काही भेटले आपल्याला तर चांगलंच आहे. कित्येक शिलालेख अजून उजेडात आलेले नाही आहेत. प्रत्येक शेतामध्ये वगैरे कुठे कुठे आपल्याला आढळून येतात. तर आपण असं त्याची माहिती वगैरे घेऊन पोचून त्याचे ठसे वगैरे काढत असतो. सर आता आपण हे काय करत आहात? हे शिलालेखाचे ठसे घेत आहोत. ओके.
आता कागद पहिला ओला करून चिटकवलेला आहे अच्छा. आणि याच्यामध्ये आता अक्षरं आपण दिसतात का पाहूयात. बर. दगड फार ओबडधोबड आहे, हम्म. त्याच्यामुळं कागद सुद्धा फाटत आहे. तर आता आपण काळी शाई घेतलेली आहे. तर ह्या शाईतनं यातलं थोडं एक थेंब पाणी घेता का. थोडं थांब. ही लेवलच नाही हो, दगड वर खाली. हा त्यामुळे ते ट्रक ओळखता येत नाही. नाही ते नाहीच. तर आता आपण ठसा घेण्याचा प्रयत्न केलेला आहे, परंतु काय दगड सरळ नसल्यामुळं ठशामध्ये अक्षरं पण काय उमटून आलेले नाही आहेत. तर बघूया त्याच्यावर अजून एकदा प्रयत्न करून पाहूयात की याच्यावर काय करता येईल ते. तर मित्रांनो, तुमच्या इकडे पण असं असेल तर नक्कीच सांगा. हे आता ठसे जे घेतलेले आहेत त्याला उन्हामध्ये वाळवावं लागतं. तर बघूयात आपण काय काय मिळेल आपल्याला यातून. खाली तर मित्रांनो, अजून एकदा मी जे आहे ठसा घेऊन पाहिला तर ते सक्सेसफुल एवढं नव्हतं. तर चला भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, मी फोटोग्राफर आहे. जर का आपल्याला फोटोग्राफीची सर्व्हिसेस पाहिजे असेल तर तुम्ही मला संपर्क करू शकता. फोटोग्राफी, व्हिडिओग्राफी रिलेटेड मी सर्व्हिसेस देतो. पूर्ण भारतभर माझी सेवा देत असतो.